नमस्कार मित्रांनो, वनितास किचन ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अळूच्या देठांची भाजी, जी फक्त पावसाळ्याच्या दिवसात ताजी मिळते. ही भाजी खूपच साधी, पौष्टिक आणि अगदी गावाकडच्या चवीची आहे. एकदा खाल्ली की तुम्हाला पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. ह्याच्या पानांची तुम्ही अळूवडी खाल्लीच असेल. त्याची मी एक वेगळी व्हिडिओ बनवलेली आहे, जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकत आहे. तुम्ही नक्की पहा. तर चला आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. हे अशा पद्धतीने मी अळूची देठं सोलून घेतलेले आहे. आता त्याला मी बारीक कट करत आहे. मी अगोदर पाणी उकडायला ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा मी मीठ टाकत आहे. त्या मीठ टाकल्याने कसं त्याचं अळूचं ते खवखवते ना, ते सगळं निघून जाईल. आता हे सगळं आपण कट केलेले अळूची देठं त्याच्यात पाण्यात टाकलेले आहे मी. आता त्याला 5 मिनटं छान असं उकळू देऊया. ते नरम होईपर्यंत ते उकडू देऊया. आता त्याच्यावर झाकण ठेवून ते उकळून त्यासाठी मी वाटण तयार करत आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं, बस. हे फक्त याचंच वाटण करून घ्यायचं. त्याचं वाटण म्हणजे काय एकदम बारीक पण नाही. आपल्याला नुसतं ओबडधोबडच वाटायचं, जाडसरच वाटायचं आहे. फक्त 1-2 वेळा मिक्सर फिरवूया. हे बघा, असं मी ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही मिरची आणि लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता. हे बघा, जाडसरच मी वाटून घेतलेलं आहे. का नाही, भाजी पटकन होते आणि चवीला तर इतकी छान लागते ना, की बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा. तुम्ही खूप वेळा करून बघाल, तुम्हाला भाजी आवडली तर. चला, हे आता आपले नरम झालेले. आता मी ते एका चाळणीमध्ये काढून गाळून घेते. हे बघा असं. आणि त्यात कालथ्याने त्याला दाबून दाबून त्याचं पाणी काढून घेते. बघा कसे नरम झालेले आहेत, म्हणजे मऊ झालेले आहे. आता मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यात मी 1 चमचा मोहरी टाकली आहे. आता ती मोहरी तडतडायला लागली की त्यात आपण गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आता आपण त्यात थोडंसं हिंग टाकूया आणि जे आपण जिरं, लसूण आणि मिरचीचं ते ओबडधोबड वाटण केलेलं होतं ना, ते टाकूया आणि चांगलं त्याला परतून घेऊया. हे बघा, गॅसची फ्लेम मिडियमच पाहिजे, मिडियमच ठेवा. आता त्यात मी अर्धा छोटा चमचा हळद टाकत आहे आणि अर्धा छोटा चमचा धनेपूड, आणि ते सुद्धा आपण परतून घेऊया. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया आणि छोटा अर्धा चमचा मीठ टाकूया, कारण की आपण ते उकडताना टाकलेलं होतं ना त्या अळूच्या देठांमध्ये, त्यासाठी अर्धा छोटा चमचा मीठ टाकूया. आता चांगलं परतून झाल्यावर त्यात आपण ते देठ जे उकडून घेतलेले होते ना, ते टाकूया आणि ते सुद्धा आपण छान असं परतून घेऊया. सगळं एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. आणि त्याच्यात चवीसाठी मी थोडासा अर्धा पॅकेट मॅजिक मसाला टाकलेला आहे. सगळ्या दुकानामध्ये उपलब्ध आहे ते मॅजिक मसाला. त्याच्याने अजून टेस्ट खूप छान येईल. करून बघा तुम्ही. छान असे परतून घेऊयात आणि जे मी ते ओबडधोबड वाटण केलं ना, मिरची, लसूण आणि जिऱ्याचं, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याच्यात टाकूया आणि 2 मिनटं जरा अजून थोडीशी वाफवूया. बघा, आपली भाजी किती छान झालेली आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.